वाल्मिक कराडला पोलीस कोठडीमध्ये कुणीही जाऊन भेटतंय। संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुख यांचा हा आरोप आहे। कोरेगावच्या बालाजी तांदळेंचं नाव घेत धनंजय देशमुखांनी आरोप केलाय। पोलीस ठाण्यामध्ये तांदळेंनी हुज्जत घातल्याचा देशमुखांचा आरोप आहे। एपीआय दराडे आणि बालाजी तांदळे यांच्या चौकशीची मागणी त्यांनी केली आहे। पोलीस अधीक्षकांना पत्र लिहून धनंजय देशमुखांकडून ही तक्रार दाखल देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख 2 दिवसापूर्वी सीआयडी अधिकाऱ्यांच्या भेटीसाठी बीड शहर पोलीस ठाण्यामध्ये गेलेले होते आणि तिथे कोठडीत असलेले वाल्मिक कराड यांची भेट घेण्यासाठी कोरेगावचे माजी सरपंच बालाजी तांदळे हे त्या ठिकाणी आलेले होते आणि दोघांमध्ये काहीसा वाद झाला। त्यानंतर दराडे नावाचे जे पोलीस अधिकारी होते त्यांनी सुद्धा हस्तक्षेप केल्याचं त्यांनी पत्राद्वारे सांगितलेलं आहे। बीडच्या पोलीस अधीक्षकांकडे या संदर्भात तक्रार करून चौकशीची मागणी केलेली आहे। नेमका घटनाक्रम काय झाला, पोलीस ठाण्यात नेमकं काय झालेलं होतं हे आपण प्रत्यक्ष बालाजी तांदळे यांच्याकडून जाणून घेणार आहोत। बालाजी तांदळे, तुम्ही पोलीस ठाण्यात गेलेला होतात आणि वाल्मिक कराड यांची भेट घेण्यासाठी गेलेला होतात असा आरोप धनंजय देशमुख यांनी केलेला आहे। नेमकं काय झालेलं होतं पोलीस ठाण्यामध्ये, काय दोघांमध्ये वाद झाले? हे पहिली गोष्ट तर मी वाल्मिकांना भेटायला गेलो हे चुकीचं आहे का? तर मी भेटायला गेलो नव्हतो, तर सीआयडीने मला तपास कामी सोबत नेलं होतं आणि सीआयडीने मला एका रूममध्ये बसवलं। तिथंच आमची चर्चा झाली, त्यांनी मला काही प्रश्न विचारले, उत्तर दिले, त्यात चर्चा झाली। मी अण्णाकडे वाल्मिकांना भेटायला गेलोच नव्हतो, माझी भेट झालेलीच नाहीये। वाल्मिक कराड यांना पोलीस ठाण्यात व्हीआयपी ट्रीटमेंट मिळते, त्यांना लोक भेटायला येतात आणि त्यापैकी एक तुम्ही होतात असं हे पत्र बीडच्या पोलीस अधीक्षकांकडे धनंजय देशमुख यांनी दिलेलं आहे। यामध्ये सगळा घटनाक्रम त्यांनी मांडलाय। त्यामध्ये तुम्ही तिथे भेटीसाठी गेलेला होता, त्यावेळी तुम्हाला त्यांनी जाब विचारला, त्यानंतर दराडे नावाचे पोलीस अधिकारी यांनी हस्तक्षेप करून त्यांना शांत बसवण्याचा प्रयत्न केला आणि म्हणून तुमचं आणि दराडेंचं संगनमत आहे असं ते म्हणतात। नाही, चुकीचं आहे। विषय असा झाला सर, मी बाहेरून ज्यावेळेस मध्ये चाललो, मी बाथरूमला गेले, नंतर ज्यावेळेस मी सीआयडी सरांना विचारलं बाथरूमला जाऊ का, जा म्हणले। बाथरूमहून ज्यावेळेस मी आलो त्यावेळेस माझा देशमुख समोर दिसले, तर ते मला म्हणले तुझ्या चेहऱ्यावर तर टवटवे दिसले, एवढं बोलले। नाही सर म्हणलं, जाणू मी सीआयडी सरांनी मला बोललो, हे नंबर दाखवा झाला मोबाईलवर की मला सीआयडी साहेबांनी तपास कामी बोलवलेलं आहे, मी त्या विषयाच्या संदर्भात आलेलो आहे, मी काय दुसऱ्या कामाला आलेलो नाही, भेटायला कोणाला आलेलो नाही असं स्पष्ट बोलत आलं। काय झालं होतं, तुम्ही कधी पोलीस ठाण्यात गेलेला होतात सीआयडी अधिकाऱ्यांच्या भेटीसाठी? तुम्हाला कुणी फोन केलेला होता, कुणी बोलावलेलं होतं, काय चर्चा झाली, कशासाठी बोलावलेलं होतं आणि नंतर काय झालं? सकाळी 9 वाजता मला सीआयडी गुजर साहेबांचा फोन आला की मी सीआयडीचे त्यांना फोन केला मला की सीआयडी ऑफिसमधून बोलतोय, तुम्ही चौकशीला या। मी ठीक आहे सर म्हणलं, अर्धा 1 तासात पोहोचतो, मी आंघोळ केलेलं नाही। तर सर मला म्हणले तुम्ही कोरेगाव स्टँडवर थांबा, मी येतोय। ठीक आहे म्हणलं सर, मी आंघोळ करून येतो। मग आंघोळ करून आल्यानंतर मी थांबलो स्टँडवर, तर मी फोन केला तर सर म्हणले तुम्ही केरलाच या, वेळ आहे। मग केरला गेल्यानंतर चर्चा झाली माझी, चर्चा झाल्यानंतर सर म्हणले आपल्या बीडला जायचंय। सर मला ठीक आहे, मग बीडला गेल्यानंतर आम्ही 3 तास माझी त्यांच्या चर्चा झाली तिथं ऑफिसमध्ये। तुम्ही त्या पोलीस ठाण्यामध्ये होतात? ऑफिसमध्येच चर्चा झाल्यानंतर मी बाथरूमला गेल्यानंतर वापस येताना मला धनंजय देशमुख दिसले। काहीच विषय नाही, चर्चा नाही, काही नाही। फक्त त्यांना मला त्यांना विचारलं की तू कसं काय इकडे आला? मी नाही, मी सीआयडीने आलं म्हणून मी आलोय। सीआयडीने तुम्हाला का बोलावलं होतं? म्हणजे या सगळ्या प्रकरणाचा तपास ते करतायत, अनेक लोकांचे स्टेटमेंट होत आहेत, तुमचा त्यामध्ये काय रोल होता? तुम्ही काय पाहिलेलं होतं किंवा कशा संदर्भात जबाब नोंदवण्यासाठी बोलावलेलं होतं? काय तुमच्याकडून माहिती सीआयडी वाल्याने घेतली? ते मी कसं सांगू शकतो सर, त्यांनी मला का बोललो होतं याचा अर्थ मी कसं सांगू शकणार? त्यांनी मला बोलवलं, माझं कर्तव्य, त्यांनी बोललं आपलं जाणं। 3 तास तुमच्याशी जर सीआयडी अधिकारी चर्चा करतायत, कसं यांचं विचारतं लोकेशन कुठे मिळेल का, काय मिळेल का, किंवा काय माहिती तुम्हाला आहे का, ह्या तुमची कधी भेट झालती का, किंवा या घटनेनंतर तुम्हाला कधी फोन आलता का? कोणाचं लोकेशन विचारत होते? कारण स्वतः वाल्मिक कराड स्वतः कस्टडीमध्ये आहेत, कोणाच्या एखाद्या स्पेसिफिक आरोपीचं नाव घेऊन? 3 आरोपी जे फरार आहेत, सुदर्शन भोले आणि त्याच्या विषयी कोणाचा फोन आलता का, संपर्कात आहेत का, काय आवश्यकता आहे का, हे विचारत होते। या सगळ्या आरोपींना तुम्ही ओळखता? ओळखायला देवदानला ओळखतो मी। कोणाला? सुदर्शनला। कधीची ओळख म्हणजे फार जवळची मैत्री आहे की असं? 4-5 महिन्यापासून ओळखतो त्याला मी, 4 महिन्यापासून, लोकसभेपासून। अच्छा, त्यामुळे हा पवन चक्कीचा जो वाद झालेला होता तेव्हा सुद्धा तुम्ही त्या घटनास्थळी गेलेला होतात? जेव्हा संतोष देशमुख यांची हत्या झाली त्याच्या आधीचा जो वाद झाला होता तेव्हा आम्ही नंतर यांची भांडणं झाली सकाळी दुपारी कधीतरी, तर मी नंतर भांडणं होऊन सगळं प्रकरण मिटल्यानंतर मी गेलेलो होतो। आता पुन्हा एकदा त्याच घटनाक्रमाकडे येऊया। संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांच्यामध्ये नेमकं काय चर्चा झाली आणि दराडेंनी कधी हस्तक्षेप केला, त्यांनी काय सांगितलं होतं? धनंजय देशमुख यांचे आरोप अत्यंत गंभीर आहेत की तुम्ही वाल्मिक कराड यांना भेटायला गेलेला होतात, पोलीस तुम्हाला मदत करतायत, तुम्हाला काय सांगायचं त्यावरती? मी जर अण्णाला भेटायला गेलो असेल तर तिथं तुम्ही जिथं अण्णा आहेत लोकमध्ये, त्या लोकांमध्ये सीसीटीव्ही आहे, त्या सीसीटीव्ही चेक करू शकता। माझ्या अण्णाची भेटच झाली नाही, आम्ही खोटं बोलतो, सीसीटीव्ही खोटं बोलणार नाहीये। मी सीआयडी सोबत नेल्यामुळे मी तिकडे गेलो, अण्णाला भेटायला गेलोच नव्हतो। ज्यावेळी तुम्ही आणि धनंजय देशमुख एकमेकांशी बोलत होतात त्यावेळी एपीआय दराडे यांनी हस्तक्षेप केला असं त्यांचं म्हणणं आहे।
काय बोलले ते बाहेर येऊन आणि त्यांनी काय सूचना केल्या होत्या? विषय असा झाला सर, आमचं ते बोलणं झाल्यानंतर मी बाजूला झालो. ते चेहऱ्यावरतीच आहे, मी सीआयडीने बोलवलं म्हणल्यानंतर मी बाजूला झालो. बाजूला झाल्यानंतर ते रेडेकर मॅडम आहेत ना, त्या नाव तुम्ही आता घेतलं सरांनी, तर रेडेकर मॅडम म्हणल्या तुमचा काय संबंध इथे येतात, तुम्ही कोण आहेत? तर मी म्हणलं मॅडम मला सीआयडी सरांनी मला चौकशीसाठी आणलेलं आहे. त्यावेळेस तसं बोलल्यानंतर संतोष धनंजय ते बाजूला होता, तर ते जरा पी पोलीस होते कोणते, त्यांनी काय केलं, तुमच्या रूममध्ये जा आणि तुम्ही शांत बसा, तुमचं काय इकडे बोला असं बोलले. बाकीचा विषय नाही, ते दराडीची माझी ओळख पण नाही. त्यांनी त्या कॉन्स्टेबल मॅडमला दराडेंनी सांगितलं की हे सीआयडी सोबत आलेत आणि तुम्ही त्यांना काही बोलू नका. हे सीआयडी सोबत आलेत, तुम्ही तुमच्या रूममध्ये जाऊन बसा, तुम्ही इकडे बसा, असा विषय झाला. दुसरा विषय झाला नाही. जवळपास 3-3.5 तास तुम्ही पोलीस ठाण्यात होता. 3 तास. वाल्मिक कराड यांना पाहिलं तुम्ही? नाही पाहिलं. भेटी नाही झाली. नाही झाली भेट. भेटीचा जो आरोप कथितपणे केला जातोय, 100% चुकीचं आहे. माझी अन्नाची भेट झालेली नाहीये. दुसरा एक महत्वाचा प्रश्न, वाल्मिक कराड यांच्याशी तुमचे संबंध कसे आहेत? किती जवळचे आहेत? किती ओळखी आहेत तुमच्या दोघांमध्ये? आता मी सरपंच आहे, ते इथं काम पाहतात म्हणून थोडी ओळख आहेच ना. किती ओळख आहे? किती म्हणजे कसं सांगतो? कारण त्यांचं असं म्हणणं आहे की वाल्मिक कराड यांच्या अत्यंत जवळचे निकटवर्तीय तुम्ही आहात आणि तुम्हाला त्या पोलीस ठाण्यामध्ये बोलावणं किंवा ज्या लॉकअपमध्ये त्यांना ठेवण्यात आलेलं आहे त्याच्या अगदी बाजूला तुम्हाला तिथे बसवणं आणि 3 तास बसवणं, यावरती प्रश्न खरा उपस्थित होतोय. 3 तास हे सीआयडीने चौकशीसाठी बसवलं होतं काय, आणि मी किती जवळचा आहे का दूरचा आहे हे बाहेरच्या सांगण्याची गरज नाही ना. पण तुम्ही आता माध्यमावरती एवढं सगळं स्पष्टीकरण देता, तर तुम्ही तेवढं तर सांगू शकता की परिचित आहेत नाही आहेत? आहे परिचित, मी कधी नाकारलंय. खोटं बोलून चालणार आहे, थोडंच आहेत परिचित माझ्या. म्हणजे धनंजय देशमुख यांचे आरोप पूर्णपणे खोटे आहेत? खोटे आहेत, खोटे 100%. माझी भेट झाली नाही, बरं तुम्ही सीसीटीव्ही चेक करा मी भेटलो का नाही याची. आणखी एक महत्वाचा प्रश्न, संतोष देशमुख यांची हत्या झाली आणि त्यानंतर जो काही तपास सीआयडी कडून केला जातोय किंवा बीड पोलिसांकडून केला जातोय, त्यामध्ये तुम्ही याच्या आधी सुद्धा चौकशीला गेलेला होतात का? सीआयडीनं बोलवण्याच्या आधी जेव्हा पोलिसांकडे तपास होता तेव्हा तुम्ही त्यांना मदत केली होती अशी? नाही, मला कोणी फोन कॉल केलेला नाही. सीआयडीनं अचानक बोलवण्याचं प्रयोजन म्हणजे फक्त सुदर्शन घोले यांचा ठाव ठिकाणा शोधण्यासाठी की हा सगळा घटनाक्रम समजून घेण्यासाठी तुम्हाला बोलावलं होतं? मी कसं सांगू शकतो त्यांनी का बोलवलं ते? मी थोडं सांगू शकतो उत्तर, त्यांनी ती सांगू शकतो कशासाठी बोलवलं होतं ते. नाही, या सगळ्या कथित खंडणी प्रकरणामध्ये जो काही 2 कोटी खंडणीचा आरोप वाल्मिक कराड आणि इतर त्यांच्या सहकाऱ्यांवरती होतोय, त्याच्या आधी जो पवन चिक्कीचा वाद होता किंवा आवादा नावाच्या कंपनीकडून जे काही खंडणी मागण्यात आलेली होती, त्याच्या आधी जे काही तोडफोड झाली, मोडफोड झाली, त्यामध्ये तुम्हाला या सगळ्या घटनाक्रमामध्ये कधी तुम्ही होतात प्रत्यक्ष भेटीच्या वेळेला? नाही, एकदा पण नाही. फक्त आरोपींचा ठाव ठिकाणा शोधण्यासाठी सीआयडीनं बोलवलं होतं एवढं तुम्ही स्पष्टपणे सांगताय? ठाव ठिकाणाच बोलण्यासाठी बोलवतो, दुसरी कुठल्याही आरोपांमध्ये तथ्य नाहीये. मग धनंजय देशमुख जे आरोप करतायत त्यावरती तुम्हाला काय सांगायचं आता? सर्व आरोप चुकीचे आहेत. ते एकाही आरोपाशी मी सहमत नाहीये. पण सुदर्शन घोले यांचा ठाव ठिकाणा शोधण्यासाठी जर सीआयडी तुमच्याकडे चौकशी करते, तर तो फरार झाल्यापासून मधल्या काळामध्ये किंवा त्याच्या जवळच्या लोकांमध्ये तुमचा काही संपर्क किंवा काही कॉन्टॅक्ट झाला होता जेणेकरून तुम्हाला असं बोलावण्यात धाडलं अचानक? नाही, अजिबात नाही संपर्क झालेला. दुसरं, तुम्ही आणखी काही वेळापूर्वी म्हणत होतात की बीड मधले केस जे आहे तिथल्या काही पोलीस ठाण्यातले जे काही कर्मचारी होते ते तपासादरम्यान तुम्हाला संपर्क करत होते, तुम्हाला गाडी घेऊन बोलावलेलं होतं, तो नेमका घटनाक्रम काय सुरुवातीचा सांगा? घटना असा विषय, ती ज्या दिवशी घटना झाली सर त्या दिवशी मजोला रस्ता रोको होता. हत्येची घटना, त्या दिवशी रस्ता रोको असल्यामुळे अधिकाऱ्यांना तिकडे वाशीला जाण्यासाठी वाहन नसल्यामुळे मला एलसीबीच्या अधिकाऱ्यांनी फोन केला. केले होते शेलार साहेब की असा विषय, आपल्याला गाडी लागेल, तुम्ही कुठे? मी म्हणलं घरी साहेब. तर म्हणले आपल्याला इथून रस्ता रोको असल्यामुळे गाडी काढता येत नाही. मला आलो साहेब, मी रोडला आलो. मग ते मी शेलार साहेब, गावातले 2 पोरं घेतले सोबत मी, आणि नेकनूरचे गोसावी साहेब API, हे असे सगळे आम्ही मिळून केरला नांदूरला घेऊ. नांदूरून 2 आरोपी आम्ही त्या अधिकाऱ्यांना टिप आली. कोणते 2 आरोपी तुम्ही आणले त्यांच्यासोबत? महेश केदार आणि चाटे, विष्णू चाटे? नाही ते दुसरं काय नाव, जयराम चाटे. या दोघांना तुम्ही आणलं त्यावेळी तुम्ही स्वतः होता, पण या सगळ्या तपासादरम्यान जेव्हा पोलीस आरोपींना आणत होते तेव्हा तुमची गाडी वापरण्यात आली होती? हो, माझीच गाडी होती. एवढे पोलीस सुद्धा एवढे जवळचे आहेत की तुम्हाला कॉन्टॅक्ट करून त्यावेळेला तुम्हाला? हे चुकीचं तुमचं. पोलिसांना आता आरोपी तर पकडायचे, रस्ता रोको चालू असल्यामुळे त्यांची गाडी इकडे येऊ शकत नव्हती. मग ते काहीतरी बघणार ना, विलाज लागणार. तेच म्हणतोय, पोलीस तुमच्या ओळखीचे आहेत किंवा तुम्ही त्यांच्या ओळखीचे आहात म्हणून तुम्हाला कॉन्टॅक्ट करून गाडीची मदत पोलिसांनी मागितली. ठीक आहे. बाकी कुठल्याही घटनेशी तुमचा थेटपणे संबंध नाहीये? कुठलाही संबंध नाही, कसलाही संबंध नाही. हा आरोप धनंजय देशमुख यांनी जो केलाय त्यामागे नेमकं काय आहे? म्हणजे जे काही राजकीय आरोप प्रत्यारोप होत आहेत, प्रतिक्रिया येत आहेत, त्या सगळ्या